नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण यापूर्वी अ, संत साहित्यातील जीवन मूल्ये या माझ्या नव्या पुस्तकातल्या काही भागावर चर्चा केली होती. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विशेषतः साहित्य आणि आवश्यक या दोन्ही भागासाठी हे अभ्यासाला नेमलेलं पुस्तक आहे. आणि मला मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात रिद्धपूर ह्या गावी जे पहिलं मराठी विद्यापीठ स्थापन झालं त्यात सुद्धा ते अभ्यासक्रमात कुठेतरी आहे. तर अशा तऱ्हेचं एक पुस्तक यावर्षी मी लिहिलं आणि त्यातले काही भाग आपण पाहिले. आज आपण मराठी संत कवयित्री या भागावर चर्चा करू. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा महत्वाचा संप्रदाय आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्याचे अनुयायी आहेत असा हा संप्रदाय. काही लोकांनी याला संप्रदाय न म्हणता धर्म सुद्धा म्हटलाय. संत गुलाबराव महाराजांनी या संप्रदायाला वारकरी धर्म म्हटलंय. आपण गुलाबराव महाराजांबद्दल जेव्हा माहिती पाहू तेव्हा त्याचा परामर्श घेता येईल, कारण याच पुस्तकात गुलाबराव महाराजांवर सुद्धा एक लेख आहे. तर हा जो वारकरी धर्म आहे तो निर्माण व्हायच्या आधी काही धर्म किंवा ज्याला पंथ किंवा मार्ग किंवा संप्रदाय अशा तिन्ही शब्दांनी संबोधलं जातं, असे काही पंथ संप्रदाय आणि धर्म होते. त्यात वारकरी हा तर आहेच, पण महानुभाव, प्रामुख्याने महानुभाव पंथाचा प्रभाव वारकरी धर्मावर खूप आहे. आणि नाथ संप्रदाय हा एक मोठा संप्रदाय भारतभर आहे, अजूनही आहे तो. आणि त्या संप्रदायाने अनेक संप्रदायांना समृद्ध केला आहे. एक वैचारिक वारसा जो या सगळ्या धर्मांना मिळाला तो नाथ संप्रदायातून. आणखी एक संप्रदाय आहे दत्त संप्रदाय, तो सुद्धा सर्वसमावेशक असा आहे. त्याबद्दल आपण एकदा माहिती पाहिली होती की दत्त हे जे दैवत आहे याचं मूळ काय आहे, आणि मोठ्या प्रमाणात त्याला श्रोत्यांनी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला होता. या दत्त संप्रदायाच्या स्वरूपाबद्दल आपण केव्हा तरी चर्चा करू, कारण हे तीनही संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय, या संप्रदायाचा जो समावेश आहे किंवा सर्व तत्व जे समाविष्ट झाली आहे ती वारकरी संप्रदायात आहे. त्यामुळे इथे भेद नाही, मुस्लिम हिंदू हाही भेद नाही, स्त्री पुरुष हाही भेद नाही, दलित सवर्ण हाही भेद नाही. म्हणजे सगळ्या प्रकारचे भेद नाहीसे करून समता प्रस्थापित करण्याचं एक मोठं आंदोलन असं वारकरी धर्माचं स्वरूप आहे. अजूनही ते स्वरूप कायम आहे बऱ्याच अंशी, कारण विठोबा हे असं दैवत आहे की जे सर्वांनाच हवं हवं असं आहे, कुणालाही तो परका वाटत नाही, उलट तो आपलाच आहे असा आग्रह काही लोक करतायत. आपण त्याची चर्चा केलेली आहे बरेचदा. तर अशा ह्या विठोबाच्या अवतीभोवती आपल्या भावना, आपल्या श्रद्धा, उपासना केंद्रित केलेला हा जो संप्रदाय आहे, त्या संप्रदायात अनेक प्रकारच्या स्त्रियांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात अभंग रचना केली आहेत. आणि त्यांनी एक विचारही मांडलाय, स्त्री पुरुष समतेचा मांडलाय, स्त्रीत्वाच्या जाणीवेचाही मांडला आहे आणि स्त्री मुक्तीचाही मांडलाय. आणि आज आपण ज्याला स्त्रीवाद म्हणतो, फेमिनिझम, तर तोही विचार या स्त्री कवयित्रींनी, महिला कवयित्रींनी मांडलाय. तर त्यांच्या मुळाशी आणखी एक कवयित्री आहे, ती महानुभाव संप्रदायातली आहे, महदंबा नावाची. आणि ही महदंबा जी आहे ती नुसती कवयित्री नाही, तर ती चक्रधर स्वामींना सल्ला देणारी किंवा प्रश्न विचारणारी अशी सुद्धा एक चौकस महिला आहे, अनुयायी आहे चक्रधर स्वामींची. म्हणून चक्रधर स्वामी तिला म्हातारी चर्चक, ती सतत चर्चा करते आहे, प्रश्न विचारते आहे, असा त्याचा उल्लेख केला. म्हातारी हा शब्द तिच्यासाठी विद्वान या अर्थाने वापरता, वयाच्या संदर्भात नाहीये. तिचा जो काळ आहे अभ्यासकांनी जो नोंदवला आहे तो इसवी सन 1228 ते 1303 असा तिचा काळ आहे. म्हणजे साधारणतः 700-750 वर्षांपूर्वी ती होऊन गेली. तिचं मूळ नाव जे आहे ते रुपाईसा असं होतं, तिला रुपाबाई असंही म्हटलं जात होतं. महदाईसा आणि महदंबा ही तिची नंतर प्रचलित झालेली नावं आहेत. तर या नावाचा उल्लेख जो आढळतो महानुभाव साहित्यात आपल्याला तिच्याबद्दलचा, महदाईसा हे तिचं नाव नव्हतं, तिच्या पणजीचं नाव होतं मुळात. आणि तिच्यासारखी ती विदुषी होती. म्हणजे त्या काळात महानुभावांच्या हा समकालीन जे काही संप्रदाय असतील, जे काही धर्म असतील, ज्या काही उपासना परंपरा असतील,
त्यामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणात असाव्यात आणि त्यामुळे त्यांना विदुषी आपण ज्यांना म्हटलंय ह्या महदायसेला, ही महदंबीची पणजी आहे, म्हणजे आजीची आई. जेव्हा महानुभाव संप्रदाय नव्हता तेव्हा चक्रधर स्वामी नव्हते, अशा काळात ती विदुषी होती, मग तिचं नाव हिला देण्यात आलेलं आहे. तर चक्रधराने तिच्या पणजीचं टोपण नाव तिला दिलं, ती रुपाईसेला त्यांनी महदायसा म्हटलं. आणि तिचं जे संस्कृत रूपांतर आहे ते महदंबा आहे. आणि हे केशोबासानी केलं आहे असा उल्लेख आहे. रत्नमाला स्तोत्रम नावाचा एक संस्कृत ग्रंथ जो त्यांनी वापरला, त्यात लिहिला, त्यामध्ये पहिल्यांदा हे नाव वापरलं. लीळा चरित्र, रुद्रपूर लीळा आणि स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये तिच्याबद्दलची माहिती आहे. म्हणजे एका ठिकाणी चरित्र तिचं नाही आहे, पण अनेक ग्रंथांमधून तिचं चरित्र आपल्याला मिळतं. या महदंबेचा जन्म जो झाला तो यजुर्वेदी ब्राह्मणात झाला, ब्राह्मण या कुळात झाला. आता यजुर्वेदी ब्राह्मण म्हणजे यजुर्वेदाचे पठण करणारे. ब्राह्मणांमध्ये काही प्रकार आहेत. म्हणजे ऋग्वेदाचा पठण करणारा तो ऋग्वेदी, मराठीमध्ये आपण ऋग्वेदी वापरतो, पंजाबीमध्ये, हिंदीमध्ये वेदी म्हणतात, ते एकच वेद आहे. मग सामवेदी ब्राह्मण, यजुर्वेदी ब्राह्मण, असे 3 प्रकारचे ब्राह्मणांचे प्रकार आहे. हिंदी भाषेमध्ये त्यांना आणखी वेगळी नाव आहे. चतुर्वेदीसाठी 4 वेदाचं पठण करणारे, 4ही वेदाचं पठण करणारे ते चतुर्वेदी. त्यांना चौबे असं एक संक्षिप्त नाव मिळालं आहे. जे 3च वेदाचं पठण करणारे त्यांना त्रिवेदी म्हणतात. त्रिवेदींनाच मग पुढे तिवारी हे नाव मिळालं. आणि 2 वेदाचं पठण करणारे ऋग्वेद आणि सामवेद, किंवा ऋग्वेद आणि यजुर्वेद, तर ते आहे द्विवेदी. द्विवेदी या रूपाचं, या नावाचं रूपांतर पुढे दुबे झालं. दुबे, तिवारी आणि चतुर्वेदी ही जी आडनाव आपल्याला उत्तर भारतातल्या ब्राह्मणात आढळतात, ती वेद पठणाच्या परंपरेतून आलेली आहे. तर महदंबा ही त्यापैकी यजुर्वेदी ब्राह्मण या घराण्यातली होती. आणि आजचा जो जालना जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातलं पाडळी हे तिचं नाव आहे. आणि या गावात वायनायक नावाचे जे एक मोठे नेते होते, तिचे पिता, आणि तिच्या आईचं नाव आहे कामाईसा. अशा तऱ्हेची माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते. वायनायक जे आहे, तिचे वडील, त्यांना पाडळी आणि रावसगाव ही वतनाची गावं वारसाने मिळाली होती. त्या काळामध्ये तीर्थस्थानं जी आहेत त्यांच्या खर्चासाठी गावं दान देण्याची पद्धत होती. म्हणजे त्या गावाचा जो महसूल आहे त्या व्यक्तीला मिळत असे. आणि हा महसूल प्रामुख्याने ब्राह्मणांनाच मिळत असे, कारण अग्रहार देण्याची पद्धत, म्हणजे मंदिरासाठी किंवा तीर्थस्थानासाठी दान देण्याची पद्धत जी आहे ती ब्राह्मणांसाठीच होती. आणि त्यांना अग्रहार असं म्हटलं जात होतं. हे एक वतन होतं. आणि साधारणतः मध्ययुगीन कालखंडामध्ये वतन अतिशय प्रसिद्ध होतं. उत्तर भारतामध्ये आणि प्रामुख्याने बिहारमध्ये जे भूमिहार ब्राह्मण आहे, ते सुद्धा अशा तऱ्हे अग्रहार मिळालेले. आणि आपल्याला बराचसा इतिहास जो मिळतो ताम्रपटाच्या आधारे, ही ताम्रपट म्हणजे ज्या ज्या ब्राह्मणांना वारसा हक्काने मिळालेली काही दानं असतील किंवा वतन असतील, त्याची नोंद असलेला एक असा ऐवज होता, दस्तऐवज होता, ज्यातून आपल्याला तत्कालीन राजवटींचा इतिहास मिळतो. तर अशा तऱ्हेने हे वायनायक जे होते ते अग्रहार मिळालेले वतनदार ब्राह्मण होते. अशा समृद्ध, श्रीमंत आणि विद्वान अशा घराण्यामध्ये महदंबीचा जन्म झाला. आणि त्यांना मग वायनायकांना 8 कन्या, 8 मुली होत्या आणि 3 मुलं, अशी 11 मुलं झाली होती. ते शेती करत होते आणि व्यापारी करत होते. म्हणजे स्वतः शेती कसत नसतील, पण शेतीचा व्यवहार पाहत होते आणि व्यापार करत होते. वतनदार असल्यामुळे एखाद्या सरदारासारखा त्यांचा सरंजाम होता. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सोयी, सगळ्या प्रकारचा सन्मान, सगळ्या प्रकारची समृद्धी त्यांच्या वाट्याला आली होती. जहागीरदारासारखा त्यांचा सरंजाम होता. घरी नोकर चाकर असल्यामुळे महदंबीच्या वाट्याला सारी सुख आली, दुःख आलंच नाही. आणि नोकरदार असल्यामुळे तिला काही स्वतः करायची गरजही नव्हती. ती एक प्रसिद्ध विदुषी आणि ज्योतिषशास्त्रात प्रवीण होती. महानुभाव पंथाचे आद्य आचार्य जे नागदेवाचार्य म्हणून ओळखले जातात, त्यांची ती चुलत बहीण होती. म्हणजे 2 प्रकारचे संदर्भ महदंबीच्या ला लागू पडतात. एक म्हणजे तिचा जो वारसा आहे वतनदारीचा तो तर आहे, पण सोबतच नागदेवाचार्य
जे चक्रधर स्वामींचे अतिशय जवळचे शिष्य होते आणि जे अतिशय विद्वान संस्कृतचे पंडित होते, त्यांची ती बहीण होती. हे दोन्ही प्रकारचा वारसा महदंबेला मिळाला होता. तिचा बालपणी विवाह झाला होता, पण तिचा नवरा लवकर मेला. पूर्वी काय असायचं की बालपणी विवाह होत असेल त्यातल्या बहुतेक मुलींना वैधव्य येत होतं, कारण तो मुलगा खेळायला गेला, पाण्यात डुबला, नदीत डुबला, विहिरीत बुडाला, तो मेला की तिला वैधव्य येत असे. आणि अशा तऱ्हेच्या बालविधवा मोठ्या प्रमाणात ब्राह्मण जातीत होत्या. इतर जातीमध्ये त्या नव्हत्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण मग तिचं लग्न करायचं नाही अशा प्रकारचा संकेत होता. तेव्हा अशा मुलींनी काय करायचं, तर बऱ्याच मुली अभ्यास करत असत, बऱ्याच मुली अनेक पुरुषांच्या वासनांना बळी जात असत, बऱ्याच मुली आत्महत्या त्यामुळे करीत असत. तर अशा ह्या वातावरणात महदंबीनी काय केलं असेल, तर तिने महानुभा पंथाकडे कशी काय वाटचाल केली त्याबद्दलची एक कथा सांगितली जाते. रावसगाव नावाचं गाव आहे, त्या गावात ती राहत होती. आणि त्या गावात राहत असताना चक्रधरांचा एक शिष्य रामदेव उर्फ दादोस वडनेरकर हा आला होता. आणि त्याने चक्रधरांची माहिती दिली. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्त्रिया ते माहिती ऐकायला आले, त्या अर्थात ते प्रवचन असेल. तेव्हा महदब्बाई त्या ठिकाणी आली आणि तिला चक्रधर स्वामींचं एकंदर कार्य, त्यांचं एकंदर वर्तन, त्यांचे विचार याचं आकर्षण निर्माण झालं. आणि तिला इच्छा झाली की चक्रधर स्वामींना आपण भेटावं. तर दादोस जे होते त्यांच्या सोबतच ती चक्रधर स्वामी यांना भेटायला गेली. आणि त्या ठिकाणी तिचे चुलत भाऊ होतेच, नागदेवाचार्य, आणि चक्रधर स्वामींचे जे गुरु होते गोविंद प्रभू, त्यांचा सहवास त्याला लाभला. म्हणजे नागदेवाचार्य, चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू अशा तीनही महत्वाच्या व्यक्तींचा सहवास तिला लाभला, असे उल्लेख आपल्याला महानुभाव साहित्यात आढळतात. तर तिचं प्रथम दर्शन जे चक्रधरांचं झालं तिला, ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे झालं. चक्रधर स्वामी असं एक व्यक्तिमत्व होतं, एका ठिकाणी ते थांबत नव्हते. मठ स्थापन करून एका ठिकाणी थांबून प्रवचन देणारे किंवा पूजापाठ घेणारे किंवा उपासना करणारे किंवा स्वतःला अभिषेक करून घेणारे मठ आपण महंत आपण आज पाहतो महानुभावांमध्ये, इतरही संप्रदायात आहेत. पण चक्रधर स्वामी असे काही महंत होते, ते सतत फिरस्तीवर इकडे तिकडे फिरत असत आणि लोकांचं जे काही दुःख आहे ते जाणून घेत असत, त्यांना मदत करीत असत, त्यांच्या व्यथा आणि वेदना ऐकून घेत असत. अशा तऱ्हेने त्यांचा सर्वत्र संचार असल्यामुळे अनेक प्रकारची लोक त्यांना सतत भेटत होते. तर तिचं हे दर्शन झालं आणि त्या ठिकाणी तीर्थयात्रा आणि सत्पुरुषांची सेवा यातच तिला मग स्वारस्य वाटलं की आता आपल्या आयुष्याचं स्वारस्य कशात आहे, की तीर्थयात्रेत आपण जावं, सत्पुरुषांसोबत राहावं. तिचा बराच काळ आयुष्याचा या कामात गेला, असा उल्लेख इतिहासकारांनी केलाय. चक्रधरांना त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल प्रश्न विचारणारी महिला म्हणून महदंबेचा उल्लेख येतो. लीळा चरित्र हा जो ग्रंथ तयार झाला, त्यामध्ये नागदेवाचार्यांचं फार मोठं योगदान आहे. कारण माहीम भट्टांनी जी काही माहिती लिहून घेतली ती नागदेवाचार्यांच्या कडून घेतली, तशीच महदंबेकडून घेतली होती. जेव्हा चक्रधर स्वामी जिवंत होते त्याही काळामध्ये महदंबा ही चक्रधरांना सतत जे प्रश्न विचारत असे. आता अशा तऱ्हेचे तिचं एक महत्व आहे महानुभाव पंथांमध्ये. तर त्यामुळे आपल्याला जे पूर्वायुष्य माहीत झालं चक्रधर स्वामींचं, ते महदंबेमुळे. पण तिचं योगदान फार महत्वाचं आहे. तर तिची जी बुद्धिमत्ता होती, तिची प्रश्न विचारण्याची पद्धत होती, म्हातारी चर्चक चिकित्सक असं जे चक्रधर स्वामी तिच्याबद्दल म्हणतात. तर तिला म्हातारी का म्हटलं, आपण यापूर्वी पाहिलं की वयाच्या अर्थाने नाही, तर वृद्धिंगत झालेला तिचा विकास झालेला, बुद्धीचा विकास झाला, ज्ञानाचा विकास झाला. म्हातारी शब्द मुळात महत्तर या शब्दापासून तयार झालाय. महत्तर म्हणजे मोठा, सर्वात मोठा. म्हातारा शब्द त्यातून तयार झाला, पण आपण तो वयाच्या अर्थाने घेतो. आणि म्हातारा या शब्दाचं स्त्रीलिंग म्हणजे म्हातारी. या ठिकाणी म्हातारी शब्द त्यांनी विद्वत्ता या अर्थाने वापरलेला आहे. महान स्त्री या अर्थाने चक्रधर स्वामींनी हा शब्द वापरला. आणि चक्रधर स्वामींचं जे वाक्य आलेलं आहे लीळा चरित्रात तिच्याबद्दलचं, म्हातारी जिज्ञासक, जिज्ञासू आहे ती, प्रश्न विचारते. म्हातारी चर्चक, चर्चा करते आहे ती. म्हातारी येतं काही पुसत असे, किती प्रश्न विचारते तू. आणि मग चक्रधर स्वामी तिच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत असत. त्या उत्तरामुळे महानुभा पंथातल्या सर्वांना चक्रधर स्वामींचं आयुष्य, त्यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं वर्तन आणि एकंदरच त्यांची विचारसरणी लोकांना कळली. त्याच्यामुळे अशी महदंबा
फार महत्वाची आहे. तर तिच्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्याबद्दल नागदेवाचार्यांनी जे वाक्य उच्चारलं ते आहे, म्हातारी धर्मरक्षक, प्रीती रक्षक. म्हणजे धर्माचं रक्षण करणारी ती आहे, प्रेमाचं रक्षण करणारी आहे, असं तिचे चुलत भाऊ नागदेवाचार्य म्हणतात. आणि जे काही चरित्र ग्रंथ इतरही आलेले आहेत त्याही ठिकाणी तिचा उल्लेख अशा तऱ्हेने येतो. लीळा चरित्राच्या पूर्वार्धाचा प्रारंभ, लीळा चरित्राचे दोन भाग आहे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. तर त्याचा प्रारंभ तिने चक्रधर स्वामींना विचारलेल्या प्रश्नांनी झालाय. तिने जे काही प्रश्न चक्रधर स्वामींना विचारले त्याच्या उत्तरातूनच पूर्वार्धाचा प्रारंभ झाला आहे. या ग्रंथातील 12 लीळा महदंबेशी संबंधित आहे. महदंबा ही किती महत्वाची व्यक्ती आहे मानभाव संप्रदायाच्या दृष्टीने तर आहेच, पण मराठी भाषा, मराठी साहित्य याही संदर्भात महदंबेचं कार्य फार मोठं आहे. आणि तिने जी काव्यरचना केली त्यामुळे तिचं एक वेगळं स्थान मराठी साहित्यात तयार झालंय. मराठी साहित्यात पहिली कवयित्री म्हणून तिला जो सन्मान मिळाला तो धवळे या गीताने झाला. आता धवळ गीत किंवा धवल गीत या शब्दांनी त्याचा उच्चार केला जातो, उल्लेख केला जातो. काही लोकांनी डोहाळे किंवा डोहाळ गीत याही अर्थाने तो शब्द वापरल्याचं म्हटलंय. पण धवलगीत हा शब्द बरोबर आहे. धवलगीत म्हणजे पोवाडा, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं महात्म्य वर्णन करणारी कविता, या अर्थाने सुद्धा धवळे हा शब्द वापरला गेला असावा. यावर खूप चर्चा मराठी साहित्यात झालेली आहे. तर तिचे जे धवळे आहे ते स्त्री रचित काव्य, म्हणजे स्त्रीने रचलेलं पहिलं काव्य मराठीतलं, म्हणून त्याला आद्य कवयित्रीचा मान महदंबेकडे जातो. मराठीतलं पहिलं कथाकाव्य म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. प्रसंग चित्रण आणि व्यक्तिचित्रण ही या कथाकाव्याची प्रमुख अंग जी आहेत ती या काव्यात दिसतात. म्हणजे समीक्षकांनी अशा तऱ्हेने तिची समीक्षा केली आहे. त्या धवळीचे सुद्धा दोन भाग आहे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. त्यापैकी पूर्वार्धाची रचना इसवी सन 1208 मध्ये, तर उत्तरार्धाची रचना 1225 पूर्वीची आहे. या काव्याचा आरंभ श्री सर्वेश्वराचे श्री धरून या चरण, मग धवळी गायना श्री गोविंदू राजा. म्हणजे गोविंद प्रभूच्या विवाहाचं गीत, गोविंद प्रभूला कृष्ण मानून त्यांचा विवाह केल्याचं गीत, या अर्थाने ही जी आता लीळा आपण पाहिली ती आलेली आहे. पुढे असं म्हटलंय, जेथे रुक्मिणी हरियली, म्हणजे तिचं वर्ण हरियली म्हणजे हरण केलं, ते पवाडे केले अद्भुत पावित्र्य परमगती, भक्ती ऐकता कृष्ण चरित्र, असा उल्लेख सुरुवातीलाच या काव्याच्या सुरुवातीला येतो. आणि कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलेलं त्याचं जे वर्णन आहे ते या काव्यातून करायचं आहे असं महदंबा या ठिकाणी म्हणते. तर श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाचा सोहळा हा मुख्य विषय ह्या महदंबेच्या धवळ्याचा आहे. आणि यातल्या ओवी संख्या ज्या आहेत त्या 148 ओव्या आहेत. पूर्वार्धात 84 ओव्या आहेत, तर उत्तरार्धात 64 कडवी आहेत. तत्कालीन विदर्भातील बोलीभाषा म्हणजे आजची जी वऱ्हाडी बोलीभाषा आहे, जिच्याकडे हेणकस दृष्टीने लोक पाहतात की बेंगरूळ आहे, अडाणी लोकांची आहे, असंस्कृत लोकांची आहे, अशी शेलकी विशेषणं देऊन ज्या भाषेकडे हेटाळीच्या सुरात अभ्यासक किंवा इतरही जनसामान्य पाहतात, त्या बोलीभाषेत मराठीतली पहिली कविता रचली गेली. म्हणजे मराठीची पहिली कविता रचणाऱ्या कवयित्रीला ती कधीही भाषा हिणकस वाटली नाही. पण आज जो हिणकस दृष्टिकोन भाषेकडे पाहण्याचा लोकांचा आहे त्यांना ती वाटते. म्हणजे मराठीत जेव्हा पहिल्यांदा देवीदास सोटे वर्धेचे फार मोठे एक कवी होते, त्यांनीही खऱ्या अर्थाने वऱ्हाडी भाषा ही लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रभर त्यांच्या कविता ह्या गायल्या जायच्या. अलीकडेच मिर्झा रफी अहमद बेग हे काल मरण पावले. त्यांनी सुद्धा वऱ्हाडी भाषेला अतिशय लोकप्रिय केलं. अगदी जागतिक पातळीवर नेण्याचं कार्य त्यांच्या मिर्झा एक्सप्रेस या काव्यातून झालंय. दूरदर्शनवर तो कार्यक्रम खूप गाजला. त्यांची काही पुस्तकंही निघाली. डॉक्टर विठ्ठल वाघ हे मोठं नाव आहे या क्षेत्रातलं, की वऱ्हाडी भाषेला एक वाङ्मयीन दर्जा देण्याचं काम विठ्ठल वाघांनी केलं. त्यांची गाणी चित्रपटामध्ये सुद्धा आलेली आहे. काया मातीत मातीत टिपण चालते गाणं आपण ऐकलं असेल. म्हणजे आज वऱ्हाडी भाषेला एक महत्वाचं स्थान आलं. देवकीनंदन गोपाला हा जो चित्रपट होता डॅडी देशमुखांनी काढलं गाडगे बाबांच्या एकंदर जीवनावर, तो वऱ्हाडी बोलीतलाच होता.
म्हणजे चित्रपट, नाटक, काव्य, कादंबरी, कथा. बाबाराव मुसळे नावाचे कादंबरीकार आहेत, ते वऱ्हाडीतले मोठे कादंबरीकार. प्रतिमा इंगोले ह्याही त्यातल्या कादंबरीकार आहेत. कथा आणि कविता याही क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे. डॉक्टर सतीश तराळ हे सुद्धा या वऱ्हाडी बोलीतले फार चांगले लेखक आहेत. तर आज अशा तऱ्हेने वऱ्हाडी भाषा थोडी प्रतिष्ठित झाली आहे. थोडी मी यासाठी म्हणतो की अजूनही तिला सन्माननीय स्थान मिळालं नाही. पण मराठीतलं पहिलं काव्य वऱ्हाडी बोलीत लिहिलं गेलं हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे काव्य निर्माण करण्याचं श्रेय जे आहे ते महादंबेला जातं. म्हणजे अशा तऱ्हेने 750 वर्षापूर्वीची जी बोली आहे ती मराठीतली पहिली कविता रचणारी बोली आहे. म्हणून आपण महादंबेच्या धवळ्याकडे विशेष लक्ष देतो आहे. तर एक कथा काव्य म्हणून या महादंबेच्या धवळ्याकडे लोकांनी पाहिलं तर त्यात एक नाट्यात्मकता सुद्धा आहे. म्हणजे जे लाघवी संभाषण आणि संवादात मध्ये जे नाट्यमयता, एक शैलीदारपणा, तो आपल्याला या धवळ्यामध्ये सापडतो. तर तो कसा आहे तो या ठिकाणी एक ठळकपणे आपण दिलाय. म्हणजे कसं लिहिलं गेलं, महदंबेची धवळे रचण्याच्या आधी काय घडलं नेमकं, अशी गोष्ट त्यातच आहे. एकुदी म्हणजे एके दिवशी भक्तिजने भिक्षेसी गेली होती. म्हणजे जे काही भक्त होते चक्रस्वामींचे ते भिक्षेला गेले. तर तेलीण वहरासी बाशिंगे नेत होती. एक तेली स्त्री लग्नासाठी बाशिंग नेत होती. म्हणजे नवरदेवाला जे बांधतात बाशिंग, तिथे महदाईसे म्हणताले आओ तेलिणी. म्हणजे त्या महदाईसेनी तेलिणीला म्हटलं, आओ तेलिणी, मेहरी एक बासिंग आमच्या या गोसाविया दे. यातलं एक बासिंग आमच्या गोसावियाला दे. गोसावी म्हणजे गोविंद प्रभू. गोविंद प्रभूंसाठी हा शब्द महानुभाव संप्रदायामध्ये वापरला जातो. महानुभाव साहित्यात सुद्धा आपल्याला शब्द वारंवार भेटतो. आणुनी गोसावियाची श्री मुकुटी बांधले. म्हणजे त्यांच्या डोक्यावर तिने बांधलं. मग महदाईचा धवळे गायले. तिने कृष्ण समजून, कारण महानुभाव संप्रदायामध्ये पंचकृष्ण ही संकल्पना आहे. तर कृष्ण हे जे भगवान श्रीकृष्ण हे जे दैवत आहे हे तर प्रमुख आहे. दत्तात्रेयाला त्यांनी कृष्णच म्हटलंय. एकमुखी दत्तात्रेयाला महानुभाव संप्रदायामध्ये स्थान आहे. त्रिमुखी दत्त ते मानत नाही, त्याची पूजा करीत नाही. तसं तर महानुभाव कशाचीच पूजा करत नाही. म्हणजे हा वेगळा संप्रदाय आहे, मूर्तीपूजा नाकारणारा. फक्त त्या ठिकाणी ज्या आठवणी आहेत चक्रधर स्वामीच्या, आपण आता एखाद्या गावाला गेलो, एखाद्या देशात गेलो, त्या देशाची ओळख म्हणून तुम्हाला सांगतात हे सोयीवर घ्या, म्हणजे काहीतरी आठवण म्हणून घेऊन जा. तर ज्या ज्या ठिकाणी चक्रधरांचा स्पर्श झाला आहे त्या ठिकाणी जे काही दगड असेल, जी स्थानं असतील, ती पूजित स्थानं आहेत महानुभावांच्या दृष्टीने. तर तिथे मूर्ती नाही. मी मूर्ती पूजेला काही थारा महानुभाव पंथात नाही आहे. तर या गोविंद प्रभूंना त्यांनी कृष्ण मानला आणि चक्रधर स्वामींना. म्हणजे आपण पहिल्यांदा पाहिलं कृष्ण हा पहिला कृष्ण, दुसरा कृष्ण चक्रधर दत्तात्रेय, तिसरं चक्रपाणी चांगदेव आपण ज्यांना म्हणतो तेही तिसरे कृष्ण, चौथे कृष्ण म्हणजे गोविंद प्रभू, पाचवे कृष्ण म्हणजे चक्रधर स्वामी. अशा तरी पंचकृष्णाची एक संकल्पना म्हणजे उपासक त्यांना पूजतात किंवा त्यांना मानतात, त्यांची प्रार्थना करतात, त्यांच्या आरत्या गातात. तर अशा पंचकृष्णामध्ये गोविंद प्रभू, गोविंद हे नावच कृष्णाचं आहे. चक्रधर हेही नाव कृष्णाचंच आहे. चक्रपाणी हेही नाव कृष्णाचं आहे. श्रीकृष्णाची अशा तऱ्हेने 3 नावं महानुभाव संप्रदायात प्रसिद्ध आहे. 3 व्यक्तींची आहे. 2 दैवत आहे, कृष्ण आणि दत्तात्रेय, हे आपण लक्षात घ्यावं. तर अशा तऱ्हेने मग तिने गाणं म्हणायला सुरुवात केली. तर गोसावी म्हणाले, गाये गाये म्हणे, गाग गाणं म्हण ग. असं गोसावी म्हणाले, आओ कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे, कृष्ण आणि रुक्मिणीचं विवाहाचं गीत गा. अशा तऱ्हेची आज्ञा की अशा प्रकारची सूचना ही गोविंद प्रभूंनी केली. आणि मग महदंबेनी जी गाणी गायली त्याला आपण धवळे असं म्हणतो. तर महदाईसाची स्फूर्ती झाली, तिला प्रेरणा मिळाली. चला, आपल्या गुरुंनी सांगितलं. मग ती 4 दिवस गोसावी रुक्मिणी संयवर ऐकले. रुक्मिणी संयवर शब्द आहे ते, संयवर. नरेंद्र हा जो एक मोठा कवी महानुभाव पंथात होऊन गेला, मुळात तो महानुभाव पंथात नव्हता. त्याच्याबद्दल आपण केव्हा तरी वेगळी माहिती पाहू, कारण त्यावर मी 2 लेख लिहिले होते. तर त्याचाही परामर्श घेताना आपण थोडं विस्तृत पाहू. तर त्याच्याही ग्रंथाला रुक्मिणी संयवर असंच नाव आहे. आणि पहिलं रुक्मिणी संयवर जे आहे ते महदंबेचं आहे, आणि दुसरं रुक्मिणी संयवर जे आहे महानुभाव पंथामध्ये प्रसिद्ध ते नरेंद्राचं आहे. आपण स्वयंवर शब्द वापरतो.
खरं म्हटलं म्हणजे रुक्मिणीचं स्वयंवर झालंच नाही. रुक्मिणी हरण झालं. म्हणजे रुक्मिणीचं कृष्णावर प्रेम होतं आणि ते त्या प्रेमामुळे तिने त्या ब्राह्मणाकडे पत्र पाठवलं आणि तो पत्र घेऊन गेला. पहिलं प्रेमपत्र म्हणता येईल त्याला, जगातले म्हणता येईल, हरकत नाही. तर अशा तऱ्हेने प्रेमपत्र पाठवून कृष्णाला तिने आवाहन केलं आणि कृष्ण तिला घेऊन गेला. अशा प्रकारची कथा जी रुक्मिणी हरण अशी कथा आहे. रुक्मिणी स्वयंवर नाहीये. पण श्रद्धावंतांना ते हरण करणं वगैरे पळून देणं बरं वाटत नाही, मुलगी पळून गेली हे काही भूषणावं नसते. म्हणजे गावही तिला सन्मान देत नाही आणि विशेषतः कुटुंबातल्या लोकांसाठी तर ती मेल्यासारखीच असते. आता ही वाक्य आपण ऐकतो बरेचदा. तर रुक्मिणीच्या बाबतीत काय घडलं असेल आपण कल्पना करू. आता रुक्मिणी ही हे मिथकीय पात्र आहे की ऐतिहासिक पात्र नाही. जेव्हा एखाद्या मिथकीय पात्राला ऐतिहासिक पुरावे मिळतात, पुरातत्वीय पुरावे मिळतात, तेव्हा ते इतिहास म्हणून मानलं जातं. पण या ठिकाणी आपण रुक्मिणीला इतिहास किंवा ऐतिहासिक पात्र नाही म्हणणार. ते मिथकीय पात्र आहे. ह्या गोष्टी घडत असतात आपल्या अवतीभोवतीच्या समाजामध्ये. त्याचं प्रतिनिधित्व करणारं कोणती तरी मुलगी अशा तऱ्हेने घरातून पळून गेली असेल, तिचं नाव रुक्मिणी असेल, आणखी काही असेल, तर ती माहिती आपण रुक्मिणी या भागात पाहिली होती यापूर्वी, पुन्हा एखाद्या वेळी पाहू. तर अशा तऱ्हेने ही कथा रुक्मिणी आणि कृष्णाच्या संवाराची कथा आहे. 4 दिवस गोविंद प्रभूंना तिने ते ऐकवलं. त्यातून महदंबीची धवळे तयार झाले. हे मराठीतलं पहिलं काव्य ज्याला म्हणता येईल, हे अशा तऱ्हेने आपल्या पुढे आलं. चक्रधर स्वामीचे जे गुरु होते गोविंद प्रभू, त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहिलं, त्याला कृष्ण म्हटलं जातं. आता हे कृष्ण आणि रुक्मिणीचा हा विवाह काल्पनिक विवाह आणि कृष्ण समोर कोण आहे, गोविंद प्रभू आहे, अशी कल्पना तिने केली आणि अशा तऱ्हेची गीतं तयार झाली. या गीतांना यापूर्वी मी पाहिलं की काही लोकांनी डोहाळे म्हटलंय, काही लोकांनी धवलगीत म्हटलंय. पोवाडे जे असतात, वीर लोकांच्या शौर्याची गीतं, त्या अर्थाने सुद्धा धवलगीत हा शब्द प्रचारात आहे. तर या ठिकाणी जे धवलगीत आहे ते कोणाचं, कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाचं आहे. शौर्य आहेच त्यात, कारण पळून देणे ही साधी घटना नाही. त्यासाठी युद्ध करावं लागलं वगैरे वगैरे, आपण त्या कथा कृष्ण चरित्रामध्ये अनेकदा पाहतो. तर त्याही अर्थाने कदाचित या ठिकाणी धवल हा शब्द वापरला असेल. चक्रधर स्वामींच्या शिरी धरुनिया चरण, म्हणजे तिने नमन कोणाला केलंय, चक्रधर स्वामींना केलेलं आहे. आणि जी कथा ती सांगते आहे, कविता सांगते आहे, त्यात ती नाट्यमयता आहे. म्हणून हे पहिलं मराठीतलं कथा काव्य अतिशय गाजलेलं आहे आणि त्याच्या निर्मितीचं श्रेय अर्थातच महदंबेला आहे. कृष्ण भक्तीचा रसोत्कट आविष्कार या शब्दात या काव्याचा उल्लेख केला जातो. आणि गुरु आणि शिष्यामधला जो निरागस संबंध आहे, ज्यात कोणत्याही प्रकारच्या भावना किंवा कामना नाही, वासना नाही, अशा प्रकारच्या संबंधाचं प्रतीक म्हणूनही या महदंबेच्या धवळ्याकडे पाहिलं जातं. स्त्रियांविषयी सन्मानाची जी भावना आहे ती महानुभाव पंथांनी जपली आहे सतत. महात्मा चक्रधरांच्या शिकवणीने तिला एक वेगळा आयाम दिला आहे. त्यामुळे या पंथात स्त्रिया आपले प्रश्न मांडू शकल्या. म्हणजे आपल्या गुरुला प्रश्न विचारणारी शिष्या, असं जे महदंबेचं स्थान आहे, तिला चिकित्सक म्हटलंय, चर्चक म्हटलंय, धर्मरक्षक म्हटलंय, प्रीतिरक्षक म्हटलंय. याचा अर्थ तिचं महत्वाचं स्थान महानुभाव पंथामध्ये होतं. आणि हे येण्याचं कारण असं, चक्रधर स्वामींचा जो व्यापक दृष्टिकोन होता स्त्रियांकडे पाहण्याचा, स्त्री सन्मानाचा, त्याचा तो परिपाक होता. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 750 वर्षापूर्वी स्त्री सन्मानाचा विचार मांडणारे चक्रधर खरंच महानच होते. म्हणजे त्यांच्या महानतेबद्दल कोणाला संशय घ्यायचं कारण नाही. त्याला आणखी वेगळे शब्द वापरायचे कारण नाही, म्हणून महात्मा आपण त्यांना म्हणतो. तर या पंथाने एका परीने स्त्रीवादाला जन्म दिला आहे. जो आजचा स्त्रीवाद आहे, आपण पाश्चात्यांच्या आंदोलनातून घेतला असं काही लोक म्हणतात, पण आपल्याकडे त्याची भूमी आधीच तयार झाली होती. ती महदंबेच्या रूपाने, चक्रधराच्या रूपाने तयार झाली. नंतरच्या काळात आपण संत नामदेव यांच्या परिवारात अनेक स्त्रियांनी जे काही काव्य रचना केली त्याचाही परामर्श घेणारच आहोत. तर हे सगळं चक्रधर स्वामींच्यामुळं, त्याच्या आधी जो नाथ संप्रदाय होता त्यामध्ये स्त्रियांना महत्वाचं स्थान होतं, त्याचा हा परिणाम असेल. दत्त संप्रदायामध्ये स्त्रियांना महत्वाचं स्थान होतं, त्याचाही परिणाम असेल. अशा तऱ्हेने हा जो वारसा आहे स्त्री सन्मानाचा, त्याचा प्रारंभ मराठीच्या संदर्भात आपण घ्यायचो, तर तो चक्रधरांच्या विचाराबद्दल. आणि दक्षिण भारतात आपण गेलो तर तिकडे मग महात्मा बसवेश्वर यांच्या संप्रदायामध्ये, लिंगायत संप्रदाय किंवा धर्म जो आहे, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्त्रिया होत्या आणि त्यांनी काव्यरचनाही केली. त्यांना शरणी म्हटलंय. त्या शरणींची वचनं स्वतंत्रपणे सुद्धा प्रकाशित झाली आहे.
कर्नाटकातलं जे बिदर जिल्हा आहे त्यात भालकी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी एक अ, मराठी साहित्य जे आहे, बसवांचं जे साहित्य ते मराठीत आणण्यासाठी एक संस्था स्थापन झाली आहे. आणि तिथे बसवलिंग पट्टदेवरू नावाचे त्याचे मठाधिपती आहेत, त्यांनी बरीच पुस्तकं मराठीत आणली आहे. तशी शरणींची जी वचनं आहेत ती सुद्धा मराठीत त्यांनी आणलेली आहे. सहज हा उल्लेख यासाठी केला की आपल्याकडे हा वारसा आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र हा आज जरी दोन भाग दिसत असले तरी पूर्वी हा एकच भाग होता. रामदेवरायांचं राज्य ज्या भागात होतं ते कर्नाटक आणि महाराष्ट्र आणि आंध्रचाही काही भाग किंवा सातवाहनांचं राज्य जे होतं महाराष्ट्रावर पहिले राजवंश ही या तीनही भागामध्ये होता मोठ्या प्रमाणात. आणि त्यामुळे मग भाषावाद वगैरे हा प्रकार नव्हता. म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक एकत्र येत असत, आपले विचार मांडत असत, चर्चा करीत असत, विचारांची देवाणघेवाण होत होती. तर अशा तऱ्हेने स्त्रीवादाचा प्रारंभ आपल्या मराठी भाषेच्या संदर्भात चक्रधर स्वामींच्या विचाराने झाला असं म्हणता येईल. ज्या मनुस्मृतीने स्त्री स्वातंत्र्य न अर्हती, स्त्रियांना स्वातंत्र्य नाही असं म्हटलं आहे हे 2000 वर्षापूर्वी, त्याला छेद देणारा हा चक्रधर स्वामींचा विचार आहे. तर चक्रधर स्वामींनी स्त्रियांना भक्तीचं, ज्ञानाचं आणि मोक्षाचं स्वातंत्र्य दिलं. म्हणजे तिला सगळ्या प्रकारे मोक्ष सुद्धा तिला मिळेल. कारण अनेक ठिकाणी स्त्रियांना नरकाचं द्वार म्हटलंय. शंकराचार्यांनी स्त्री अयम नरकस्य द्वारा हा असं म्हटलंय. त्या नरकाच्या द्वारातून शंकराचार्याचा जन्म झाला होता, त्याचा विसर त्यांना पडला. आणि त्यामुळे मनुस्मृतीत जी वाक्य आपल्याला आढळतात ती त्यांच्या वैदिकांच्या एक स्त्रियांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात, जो कुत्सित किंवा विकृत दृष्टिकोन आहे, त्याचा परिचय आहे. वैदिकांच्या विरोधात उभा राहिलेला अवैदिकांचा संप्रदाय म्हणजे मानभाव संप्रदाय, आणि त्यामुळे तिथात स्त्रियांना अतिशय महत्वाचं स्थान होतं. कमळाईसा, कुमरे रेमाईसा, आणखी काही स्त्रिया आहेत. म्हणजे महदंबा तर महत्वाची यासाठी आहेत की ती वरिष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, विदुषी आहे. चक्रधरांची, गोविंद प्रभूंची आणि नागदेवाचार्यांच्या जवळची आहेत म्हणून. पण सोबतच इतरही स्त्रिया होत्या, नाही असं नाही. हिराईसा आहे, लखुबाईसा, राणाईसा, अशा तऱ्हेने अनेक स्त्रिया ह्या भानुबा पंथात होऊन गेल्या. आणि यांनी स्त्री सक्षमीकरणाचा आदर्श आपल्या पुढे 750 वर्षापूर्वी मांडला. आज तर आपण चर्चा करू शकतो, तरीही मोकळेपणाने चर्चा होत नाही. अजूनही दूषित दृष्टिकोन आहे लोकांच्या मनात स्त्रियांकडे पाहण्याचा. पण 750 वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी किती आधुनिक विचार मांडला होता हे आपण एका भागात पाहिलं आहे चक्रधर स्वामीबद्दलच्या. तर यादवकालीन समाजात ज्या अंधश्रद्धा बोकाळल्या होत्या, कर्मकांड बोकाळले होते, त्याला तिलांजली देत त्याच्या विरोधात महानुभावांनी जे काही आंदोलन केलं, जो विद्रोह केला, त्याचं रूपांतर महानुभाव धर्मात झालेलं आहे. तर ते क्रांतिकारकच आहे, याबद्दल प्रश्नच नाही. स्त्रीमुक्तीचा आद्य विचार, क्रांतिकारक विचार हा महानुभाव पंथात व्यक्त झाला. त्याबद्दल डॉक्टर तारा भवाळकर यांचं एक विधान आपण या ठिकाणी आधाराला घेऊ. त्या असं म्हणतात, चक्रधर महदाईसा नात्यातली सलगी या पार्श्वभूमीवर विशेषत्वाने लक्षात घ्यावी अशी आहे. केवळ महदाईसाच नाही तर एकूण स्त्रियांबाबत चक्रधरांचा उदारपणा, मोकळेपणा यांचे आधुनिक स्त्रीवादी लेखकांना आकर्षण आणि नवल वाटत आहे. चक्रधरांच्या भोवती अनेक स्त्रिया असत. पारंपरिक कुटुंबव्यवस्थेत एकूणच स्त्रियांची कुचंबणा होत असे. तरुण विधवांचा विशेष कोंडमारा होई. चक्रधरांच्या पंथात त्यांना सुटकेचा मार्ग सापडला. स्त्रियांची माणूस म्हणून प्रतिष्ठा सांभाळण्याची चक्रधरांची वृत्ती वारंवार दिसते. स्त्रियांचा जीव पुरुषांसारखाच आहे, स्त्री आणि पुरुष असा भेद करता कामा नये, अशा प्रकारचा आदेश, नुसता संदेश नाही तर आदेश हा चक्रधर स्वामी दिला होता. त्याबद्दल त्या म्हणतात तारा भवाळकर, स्त्रियांचा जीव पुरुषांसारखाच आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्यांच्या लहान सहान गुणांचेही कौतुक केलं आहे. धवळे या काव्याशिवाय महदंबेने मातृकी, रुक्मिणी संयवर आणि ओव्या या रचना सुद्धा रचल्या आहेत. महदंबेने प्रारंभ केलेल्या संत कवयित्रीला पुढे नेण्याचं कार्य अनेक स्त्री संतांनी केलंय. त्यापैकी मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई इत्यादी संत कवयित्रीचं साहित्य प्रेरणादायी आहे. त्यांच्याबद्दलची माहिती आपण पुढल्या भागात पाहू. म्हणून या ठिकाणी थांबायला हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद.